उन्हाळा चालू झालेला आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ना भाजी चपाती, भाजी भाकरी, वरण भात तेच तेच नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा येत असतो. मुलांना सुट्ट्यासुद्धा लागलेल्या आहे आणि सुट्टीच्या दिवसामध्ये ना घरी पाहुण्यांची ये-जा सुद्धा असते. अशा वेळेस ना आपल्याला काहीतरी असं चटपटीत सगळ्यांना आवडणारा आणि पटकनी होणारा असा नाश्ता जर बनवायचा असेल ना, तर मेंदूवडा हा उत्तम पर्याय आहे. तर इथे आपण आज मेंदूवडा, सांबार, ओल्या नारळाची सफेद चटणी असा मेनू इथे बनवणार आहे नाश्त्यासाठी. रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला कोणताच वेळ न घालवता पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मेंदूवडे बनवण्यासाठी सफेद जी उडदाची डाळ असते साल नसलेली ती अर्धा किलो डाळ घेतलेली आहे. डाळ व्यवस्थित निवडून घ्यायची आहे आणि 4-5 पाण्याने आपल्याला डाळ चांगली चोळून धुवायची. आता मेंदूवड्यांसाठी डाळ जास्त वेळ भिजत घालायची नाही, तर अगदीच 3 किंवा 4 तास एवढंच डाळ आपल्याला भिजत घालायची आहे. त्यापेक्षा जर जास्त डाळ तुम्ही भिजत घातली जास्त वेळासाठी तर मेंदूवडे तेलकट होतात आणि क्रिस्पी अजिबात होत नाही. त्यामुळे मेंदूवड्यांसाठी ही टिप आवर्जून वापरायची. डाळ फक्त आपल्याला 3-4 तासच भिजत घालायची. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुरेसं पाणी घालून आपल्याला 3 किंवा 4 तासासाठी डाळ भिजायला ठेवायची. 3-4 तासानंतर ना आपण आता मेंदूवडे बनवायला घेणार आहे. त्या अगोदर आपण चटणी आणि सांबर बनवून घेऊ. 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. त्यामध्ये हळद, मीठ, हिंग, लाल तिखट, 1 चमचा तेल घालायचं आणि कुकरला शिजायला लावायची. भाज्यांमध्ये शेवगा घेतलेला आहे. त्यानंतर ना थोडासा बटाटा, कांदा, टोमॅटो, खडा मसाला, हिरवी मिरची एवढं लागणार आहे. तडका बनवून घेऊया. पळीभर तेल घातलेले, जिरी आणि खडा मसाला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट आणि घेतलेल्या भाज्या. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कोणत्याही फळभाज्या घालू शकता. नंतर ना हळद, हिंग आणि सांबार मसाला 2 चमचे घालून घ्यायचे. व्यवस्थित हलवायचे. 2 चमचे मीठ घाला आणि पाणी घालून आपल्याला हे भाज्या 10 मिनिटासाठी शिजवून घ्या. तोपर्यंत आपली इथे डाळसुद्धा शिजली गेलेली आहे. आता सांबार बनवताना ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. डाळ चांगली गळेपर्यंत शिजवून घ्यायची किंवा रवीने किंवा पळीने चांगली तिला फेटून घ्यायची. तर इथे बघू शकता आपल्या तडक्याला भाज्या शिजायला लावल्या होत्या. त्यासुद्धा चांगल्या शिजल्या गेलेल्या आहे. हटून घेतलेली डाळ यामध्ये घालायची. व्यवस्थित हलवून घ्यायचे. एक उकळी काढून घ्यायची. आता बरोबर खाताना सांबार जरासा पातळ करायचं आहे. जास्त घट्ट अजिबात करायचं नाही. उकळी आली की 2 चमचे आपल्याला चिंच गुळाचा कोहळ यामध्ये घालायचा आणि थोडासा गुळाचा खडा घालून घेतलेला आहे. परत एक उकळी घेऊन द्यायची आणि 10 मिनिटं बारीक गॅसवरती आपल्याला सांबार उकळतं ठेवायचं आहे. तर तडका देण्याची अजिबात गरज नाही. सांबार बनवून झालेलं आहे. आता आपण चटणी बनवून घेणार आहे. तर अर्धा ओला नारळ घेतलेला आहे. पाठीमागची काळी साल जी असते ते काढून घेतलेले. चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे. थोडंसं जिरं घेतलेलं आहे. अर्धा लिंबू पिळून घालायचं आहे. मूठभर इथे शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे आणि 2 चमचे फुटाणा डाळ, 3-4 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि थोडासा लसूण मी इथे घेतलेला आहे. एवढं सगळं साहित्य आपल्याला एकत्र घालायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आणि मग चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि मग नंतर तुम्हाला हवा तसे यामध्ये पाणी घालून चटणी पातळ किंवा घट्ट तुम्ही इथे करू शकता. एका भांड्यामध्ये ही चटणी काढून घ्यायची आणि हिला तडका द्यायचा आहे. तडक्यासाठी एक पळीभर तेल गरम करायचं आहे. जिरी, मोहरी, हिंग, लाल तिखट, कढीपत्ता घालून हा तडका चटणीवरती घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित चटणीमध्ये तडका हलवून घ्यायचा आहे. चटणी बनवून तयार झालेली डाळसुद्धा आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे आता डाळ चांगली बारीक वाटून घ्यायची. मेंदूवड्यांसाठी डाळ वाटताना आपल्याला डाळ चांगली निथळून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 किंवा 2 मिरच्या, थोडंसं आलं घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम बारीक पेस्ट करतो अशी डाळ आपल्याला मिक्सरला इथे वाटून घ्यायची. डाळ वाटताना लक्षात ठेवा पाण्याचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही. घट्टसर अशी डाळ आपल्याला इथे बारीक वाटून घ्यायची आहे आणि जर आवश्यकता वाटली पाण्याची तर डाळ भिजवलेलंच पाणी यामध्ये घालायचं. डाळ वाटून झाली की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, थोडंसं जिरं घालायचं आहे किंवा तुम्ही
तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आणि जितकं शक्य असेल तेवढं तुम्ही हे मेंदूवड्याचं पीठ फेटून घ्या. जितकं पीठ तुमचं हलकं होईल तितके तुमचे मेंदूवडे खुसखुशीत होईल, क्रेप्सी होईल आणि आतमधनं एकदम जाळीदार असे पोकळ होईल. एका वाटीत पाणी घ्या आणि त्यामध्ये पीठ घालून बघा. पाण्यावरती पीठ तरंगलं तर पीठ व्यवस्थित फेटलं गेले असं समजा. आता मेंदूवडे बनवण्याची सगळ्यात सोपी ट्रिक जी सगळ्यांना जमणार आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. चहाची गाळणी जी असते ती चहाची गाळणी घ्यायची. थोडंसं तिला पाणी लावायचं, अगदी किंचित पाणी लावायचं. हाताला पाणी लावायचं आहे. एक पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. चाळणीवरती ठेवायचा आहे. मध्ये होल करायचा आहे आणि सहजरित्या तेलामध्ये सोडायचा आहे. तेलामध्ये जेवढे वडे बसतील तेवढेच वडे सोडा. जास्त दाटीवाटी करू नका. 3 किंवा 4 वडे बसले असतात एवढंच मी वडे यामध्ये सोडलेले. वडे वरती थोडेसे तळून आले की गॅस मिडियम करा आणि मिडियम गॅसवरती वडे चांगले कुरकुरीत तळून घ्या. शेवटी तेलातून काढताना मात्र वडे तेल गॅस मोठा करा. तेलाला चांगला ताव येऊन द्या आणि मग वडे तेलातनं काढून घ्या. म्हणजे वडे तेलकट होणार नाही आणि वड्यांना एक क्रेप्सीपणा चांगला येतो. त्याच पद्धतीने इथे मी दुसरी सुद्धा बॅच जी आहे ती तळून घेतलेले. वडे तळताना जेव्हा सुरुवातीला वडे तेलामध्ये घालतो तेव्हा अजिबात हात लावू नका, नाहीतर पीठ फुटण्याची शक्यता असते. थोडेसे उलटे केले की मग मिडियम करा आणि मिडियम गॅसवरती चांगले क्रेप्सी कुरकुरीत होईपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्या. या पद्धतीने आज आपण इथे मेंदूवडे तळून घेतलेले. तर हे मेंदूवडे 2 बॅच मी इथे तळून घेतलेल्या आहे. छान अशा क्रेप्सी झालेल्या आहेत. तेलकट अजिबात झालेला नाही. वडा तेलामध्ये फुटलेला तर अजिबात नाही आहे. पीठ व्यवस्थित जर तुम्ही वाटून घेतलं, व्यवस्थित फेटून घेतलं तर एकदम छान असे वडे इथे बनून तयार होतात. तर एवढे वडे झालेले आणि इथे बघू शकताय छान आतनं गरम आहे त्यामुळे तोडायला जरासं हाताला भाजते. मस्त खुसखुशीत झालेले. आता छान आपण नाश्त्याची एक थाळी सजवून घेऊया. मेंदूवडे ठेवून घेतलेले 2 डिश ठेवून घ्या. एकात सांबार घाला, एकात चटणी घाला आणि पोटभरीचा नाश्ता बनवून घ्या. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि मेंदूवड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच परत एकदा आपण पुढच्या रेसिपी बरोबर भेटूया. तोपर्यंत उन्हाळा आहे. स्वतःची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या. बाय बाय.